नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत उत्पत्ती एकादशीची कथा. ही एकादशी कार्तिक कृष्ण पक्षात आलेली आहे. दिनांक 8 डिसेंबर वार शुक्रवार रोजी आलेली आहे. चला तर ऐकूयात उत्पत्ती एकादशीची कथा. श्री गणपतीला वंदन असो. सूत ऋषी म्हणाले, ऋषींनो, प्राचीन काळी श्रीकृष्णाने एकादशीचे व्रत धर्मराजाला सांगितले. व्रताचे महात्म्य व विधीसुद्धा सांगितला. ते सर्व ऐका. एकादशी व्रत सुरू झाले कसे व या व्रताचे महात्म्य आहे तरी काय? या व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला अनेक सुखे आणि उपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णू लोकात स्थान प्राप्त होते. ऐका तर. धर्मराजाने विचारले, श्रीकृष्णा, जनार्दना, एकादशीला उपवास केला किंवा एकदाच जेवण केले तर त्याचे कोणते पुण्य लाभते? हे व्रत कसे करायचे? सर्व काही सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या शुभ दिवशी उपोषण करावे. आधी दशमी तिथीला सकाळी दंतधावन करून एकदा जेवावे. दिवसाच्या 8व्या भागात दिवाकराचे सूर्याचे तेज मंद होऊ लागले की भोजन करावे. यालाच नक्त भोजन म्हणतात. रात्री भोजन करणे हे नक्त भोजन नव्हे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून उपोषण व्रताचा संकल्प करावा, निश्चय करावा. मध्यान्ही नदीत, तलावात किंवा विहिरीत स्नान करावे. नदीतील स्नान उत्तम, तलावातील मध्यम व विहिरीतील स्नान कनिष्ठ असते. नदी, तलाव जवळ नसतील तर विहिरीवर स्नान करावे. स्नानाचे वेळी अंगाला थोडी माती लावावी व मनात ध्यान करावे की हे पृथ्वी, मी तुझी माती मस्तकावर लावतो, कारण ही माती अश्वांनी व रथांनी तुडवली आहे व विष्णूंची पावले या मातीला अनेक अवतारात लागली आहेत. म्हणून पृथ्वी माते, तू माझे पाप धुवून टाक, मला परमगती मिळू दे. व्रत करणाऱ्याने असे मृत्तिका स्नान करावे. एकादशी व्रत करणाऱ्याने पतित, पाखंडी, चोर, खोटे बोलणारे, देव ब्राह्मणांची व देवांची निंदा करणारे, दारुडे, दुराचारी यांच्याशी भाषणही करू नये. दुसऱ्याचे द्रव्य घेणारे किंवा परमेश्वराचे द्रव्य पळवणारे अशा दुराचार्यांशी बोलूही नये. ते दिसलेच तर तो दोष घालवण्यासाठी सूर्याकडे पाहावे. नंतर गोविंदाची पूजा करून नैवेद्य अर्पण करावा. भक्तिभावाने देवापुढे दिवा लावावा. या दिवशी झोप व स्त्री संग वर्ज करावा. भक्तिगीते गावीत, शास्त्र चर्चा करावी व त्यातच दिवस व रात्र घालवावी. रात्री भक्तिभावाने भरलेल्या मनाने जागरण करावे व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांची क्षमा मागावी. राजा, धर्मात तत्पर असलेल्याने शुक्ल व कृष्ण पक्षातील एकादशांमध्ये फरक करू नये. याप्रमाणे जो एकादशी करतो त्याला काय फळ मिळते ते ऐक. शंखद्वार तीर्थात स्नान करून गदाधराचे दर्शन घेऊन जे पुण्य मिळते ते एकादशी व्रतामुळे मिळणाऱ्या पुण्याच्या 1/16 भागापेक्षा कमीच असते. संक्रांतीला दान दिल्याने जे पुण्य मिळते त्याच्या 4 लक्षपट पुण्य एकादशी व्रताने मिळते.
व्यतिपात योगावर दिलेल्या दानाच्या पुण्यापेक्षा हे एकादशीचे पुण्य लक्षपट असते. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण लागले असता कुरुक्षेत्रात स्नान करून जे पुण्य मिळते तेच या एकादशीच्या उपोषणाने प्राप्त होते. अश्वमेध यज्ञ केल्यामुळे जे फळ मिळते त्याच्या 100 पट फळ एकादशीच्या व्रतामुळे मिळते. ज्याच्या घरी दररोज 1,00,000 तपस्वी ब्राह्मणांना 60,000 वर्षांपर्यंत भोजन दिले जाते त्याला मिळणारे पुण्य आणि एकादशीच्या उपवासाचे पुण्य सारखेच असते. वेदविद्या पारंगत ब्राह्मणांना 1,000 गायी दान दिल्याने जे पुण्य मिळते त्याच्या 10 पुण्य एकादशीच्या व्रतामुळे मिळते. ज्याच्या घरी रोज 10 ब्राह्मण जेवतात त्याला मिळणाऱ्या पुण्यापेक्षा 10 पट पुण्य एका ब्रह्मचार्याला भोजन दिल्यामुळे मिळते. भूमिदान किंवा कन्यादान केल्यामुळे याच्या 1000 पट पुण्य मिळते व त्याच्या 10 पट पुण्य विद्यादान केल्यामुळे मिळते. विद्यादानाच्या पुण्यापेक्षा 10 पट पुण्य भुकेल्या माणसाला अन्नदान केल्यामुळे मिळते. अन्नदानाच्या दानाची बरोबरी दुसरे कोणतेच दान करू शकत नाही. अशा अन्नदानामुळे स्वर्गातील सर्व पितर व देव तृप्त होतात. असे अन्नदानाचे पुण्य मिळणे देवांनाही दुर्लभ असते. पण हे सर्व पुण्य एकादशी व्रताच्या पुण्याची बरोबरी करू शकत नाही. पूर्ण उपोषण न करता एकदा संध्याकाळी फराळ घेतल्यास व्रताचे अर्धे फळ मिळते व एक वेळ आहार घेतल्यास 1/4 फळ मिळते. संपूर्ण उपवास नक्त म्हणजे संध्याकाळी फराळ किंवा एक वेळ जेवण या तिघांपैकी एक तरी व्रत एकादशीला करावेच. दान, यमनियम, यज्ञ या सर्वांची आपल्या श्रेष्ठत्वाविषयी गर्जना एकादशी व्रतापुढे किरकोळ ठरते. जे संसारातील विविध तापांना भितात त्यांनी एकादशीचे उपोषण अवश्य करावे. धर्मराजा, तू विचारतो म्हणून सांगतो की एकादशीच्या दिवशी जेवण घेऊ नये, तसेच नखे, बुचकळलेले पाणी पिऊ नये. उपवासासाठी सुरण किंवा कोनफळ खाऊ नये. तुला सांगितलेले हे एकादशी व्रत सर्व व्रतात उत्तम आहे. 1000 यज्ञ केल्यानेही या व्रताची बरोबरी होऊ शकत नाही. धर्मराजाने विचारले, श्रीकृष्णा, एकादशी ही तिथी पुण्यकारक आहे असे तू म्हणतोस, मग ही एकादशी तिथी इतर तिथ्यांपेक्षा सर्वात पवित्र कशी झाली ते मला सांग. श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वी कृतयुगात मुरू नावाचा दानव होता. तो अद्भुत व क्रूर होता. सर्व देवतांना त्याची फार भीती वाटत होती. त्याने सर्व देवांचा आद्य देव इंद्र जिंकला. तसेच आदित्य, वसु, ब्रह्मदेव, वायू, अग्नी या सर्व देवांनाही जिंकले. हे पांडवा, त्या उग्र दैत्याने सर्व देवता जिंकल्या. तेव्हा इंद्राने शंकराला वृत्तांत सांगून विचारले की आम्ही सर्व देव स्वर्गातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर भटकत आहोत. आमचे पुढे काय होणार? या स्थितीतून सुटण्याचा उपाय सांग. शंकर म्हणाले, हे देवातील श्रेष्ठ इंद्रा, ज्याच्या ध्वजावर गरुड आहे, त्या जगन्नाथाला म्हणजे विष्णूंना तू शरण जा. तो शरण आलेल्यांचे रक्षण करतो. धनंजया, शंकराचे हे बोलणे ऐकून तो मोठ्या मनाचा इंद्र इतर सर्व देवांसह जगन्नाथ जेथे झोपला होता तेथे गेला. क्षीरसागरात
निद्रेत असलेल्या त्या जगाच्या स्वामीला जगन्नाथांना पाहून इंद्राने हात जोडले आणि विष्णूंची पुढील प्रमाणे स्तुती करू लागला. तू सर्व देवांचा देव आहेस. सर्व देव तुला नमस्कार करतात. माझा तुला नमस्कार. हे कमल नेत्रा, मधु, दैत्य व इतर दैत्यांचा संहार करणाऱ्या आमचे रक्षण कर. दैत्याला भिवून मी व माझ्याबरोबर आलेले सर्व देव, हे जगन्नाथा, तुला शरण आलो आहोत. या सृष्टीचा निर्माता तूच आहेस. सर्व विश्वाला तू मातेप्रमाणे आहेस व पतीप्रमाणे आहेस. हे विश्व तूच उत्पन्न करतोस. त्याचे रक्षण व संहारही तूच करतोस. सर्व देवांना तुझीच मदत हवी आहे. हे प्रभू, तूच त्यांचे सांत्वन करू शकतोस. ही पृथ्वी व आकाश तुझीच रूपे आहेत. तूच विश्वावर उपकार करणार आहेस. तूच त्रैलोक्य प्रतिपालक आहेस. तूच ब्रह्मदेव आहेस. सूर्य, चंद्र, अग्नी ही तुझीच रूपे आहेत. अग्नीच्या रूपाने तूच देवांना होमाचा हवीर भाग पोचवतोस. यज्ञात हवन करणाऱ्याचे द्रव्य, हवनाचे मंत्र, तंत्र, ऋत्विज, जप, यज्ञाचा यजमान, यज्ञ आणि यज्ञफल घेणारा परमेश्वर हे सर्व तूच आहेस. या चर आणि अचर सृष्टीत प्रत्येक अणुरेणूत तूच भरून राहिला आहेस. हे देवाधिदेवा, तू शरणागतावर प्रेम करणारा आहेस. हे महायोग्या, आम्हा भ्यालेल्या देवांचे रक्षण कर व आम्हाला आश्रय दे. हे जगन्नाथा, दानवाने जिंकलेले आम्ही सर्व देव स्वर्गातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर भटकत आहोत. आम्हाला तार. इंद्राची अशी प्रार्थना ऐकून श्री भगवान विष्णू म्हणाले, सर्व देवांना जिंकणारा हा महामायावी दैत्य आहे तरी कोण? त्याचे नाव काय? तो राहतो कुठे? त्याचे सामर्थ्य किती आहे व त्याला आश्रय कोणाचा आहे? हे इंद्रा, निर्भय होऊन हे सर्व मला सांग. इंद्र म्हणाला, भक्तावर अनुग्रह करणाऱ्या हे देवाधिदेवा भगवंता, पूर्वी ब्रह्मवंशात उत्पन्न झालेला नाडीजंग नावाचा दैत्य होता. त्याला मुरु नावाचा अतिप्रसिद्ध पुत्र आहे. त्याची चंद्रवती नावाची प्रचंड नगरी आहे. तो महापराक्रमी व दुष्टबुद्धी दैत्य त्या नगरीत राहतो. त्याने सर्व विश्व जिंकले आहे आणि सर्व देवांना स्वर्गातून बाहेर हाकलून स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. इंद्र, अग्नी, यम, वायू, ईश, चंद्र, निरुक्ती आणि वरुण या अष्ट दिक्पालांचे काम तो स्वतःच करीत आहे. तो सूर्य होऊन जगात तेज पसरवित आहे. तो स्वतःच पर्जन्य झाला आहे. यामुळे सर्व देवांना तो अजिंक्य झाला आहे. भगवंता, त्या दानवाला जिंकून घे आणि देवांना जय मिळवून दे. इंद्राचे हे बोलणे ऐकून जनार्दन रागवले आणि इंद्राला म्हणाले, हे देवेंद्रा, त्या महाबलाढ्य शत्रूला मी ठार करीन. सर्व महापराक्रमी देवांनी माझ्याबरोबर चंद्रवती नगरीकडे यावे. याप्रमाणे आज्ञा होताच भगवंताला पुढे करून सर्व देव चंद्रवती नगरीकडे निघाले. त्या नगरीत असंख्य दैत्य दिव्य अस्त्रांनी सज्ज होऊन गर्जना करीत त्या दैत्यासह उभे आहेत असे देवांनी पाहिले. त्या दैत्यांनी युद्ध सुरू करून अनेक देव मारणे सुरू केले. तेव्हा सर्व देव युद्ध सोडून दाही दिशात पळून गेले. भगवान ऋषिकेश संग्रामात उपस्थित आहेत हे पाहून ते रागवलेले दैत्य हातात नाना प्रकारची शस्त्रे घेऊन भगवंतावर धावून आले.
सर्व देव पळाले आहेत असे पाहून शंख चक्र गदा धारण करणाऱ्या भगवंताने दैत्यांवर तीव्र विषसर्पासारखे बाण सोडले व त्यांची शरीरे वेधली. अशा प्रकारे भगवंताने बाण मारलेले शेकडो दानव मरण पावले. मात्र त्यांपैकी मुरु दानव एकटाच पुन्हा पुन्हा युद्ध करतच राहिला. भगवान ऋषिकेश त्याच्यावर जी जी अस्त्रे सोडीत ती सर्व त्याच्या तेजाने वेगहीन होऊन त्याच्या अंगावर फुलाप्रमाणे हलकी होऊन पडू लागली. याप्रमाणे शस्त्रास्त्रे मारूनही तो दैत्य जिंकणे शक्य होईना. तेव्हा राघवलेल्या भगवंताने आपल्या पुष्ट व गोल बाहूंनी त्या दैत्याशी बाहुयुद्ध केले. हे बाहुयुद्ध देवांची 1000 वर्षे चालले. त्यामुळे भगवंत दमून गेले आणि बद्रिकाश्रमाकडे निघून गेले. तेथे हैमवती नावाची फारच सुंदर गुहा होती. तिथे झोप घ्यावी म्हणून जगाच्या स्वामींनी विष्णूंनी त्या गुहेत प्रवेश केला. हे धर्मराजा, त्या गुहेला एकच द्वार होते व तिचा विस्तार 12 योजने होता. 1 योजना म्हणजे 4 कोस. हे पांडुपुत्रा, युद्ध करून मी दमलो होतो आणि मला दैत्याची भीतीही वाटत होती, म्हणून मी तिथे जाऊन झोपलो. माझ्या पाठीमागे लागलेला तो दानव गुहेत आला. मी झोपलो आहे असे पाहून त्याने मनात विचार केला की दानवांचा नाश करणाऱ्या या विष्णूला मारावे. पण त्या दुष्टबुद्धी दानवाच्या मनातील हा विचार जाणून माझ्या शरीरातून एक महातेजस्वी कन्या उत्पन्न झाली. तिच्या हातात दिव्य व तेजस्वी आयुधे होती. हे पांडुपुत्रा, त्या श्रेष्ठ दानवाने ही देवी युद्धाला तयार आहे हे पाहिले. देवीने त्याला युद्धासाठी पुकारले. त्याचे युद्ध झाले. युद्ध करणाऱ्या देवीला पाहून त्या दैत्याला फार आश्चर्य वाटले. त्याच्या मनात आले, अतिशय उग्र व वज्रासारख्या आयुधांनी युद्ध करणारी ही भयंकर देवी कोणी उत्पन्न केली असावी बरे. असे मनात येऊन त्याने त्या कन्येबरोबर युद्ध चालूच ठेवले. त्या युद्धात त्या महादेवीने त्या दैत्याची सर्व आयुधे तोडून टाकली व त्याचा रथही क्षणातच मोडला. तेव्हा तो बाहुयुद्ध करण्यासाठी वेगाने धावून आला. त्यावेळी हाताच्या तळव्याने देवीने त्याच्या हृदयावर प्रहार केला. तेव्हा तो दैत्य जमिनीवर पडला. पण तो पुन्हा उठला आणि त्या कन्येला मारण्याच्या आकांक्षेने पुन्हा तिच्या अंगावर धावून आला. त्यावेळी देवीने क्रोधाने प्रहार करून दैत्याचे मस्तक तोडले. तो दैत्य जमिनीवर पडला व लागलीच त्याचे शिर जळून गेले. नंतर तो दैत्य यमलोकात गेला. देवांशी वैर करणारे उरलेले दैत्य भीतीने दीन होऊन पाताळात पळून गेले. भगवंत निद्रेतून जागे झाले तेव्हा त्यांना समोरच मरून पडलेला असुर दिसला आणि एक कन्या समोरच हात सोडून व विनयाने नम्र होऊन उभी आहे असे दिसले. हे पाहून आश्चर्याने विस्फारलेल्या नेत्रांनी या जगाच्या स्वामीने विचारले, हा दुष्ट दानव युद्धात कुणी मारला? या दानवाने सर्व देव, गंधर्व, मरुदगण, नाग, 8 दिग्पाल या सर्वांना सहज जिंकले होते. मी युद्धात दमल्यावर त्यामुळेच या गुहेत येऊन झोपलो होतो. कोणी करुणा येऊन माझे रक्षण केले आहे. ती कन्या म्हणाली, हे प्रभो, मी आपल्याच अंशापासून उत्पन्न झाले असून मीच या दैत्याला मारले आहे. भगवान झोपले आहेत हे पाहून हा दैत्य तुम्हाला मारण्याचा विचार करीत होता. हा दैत्य त्रैलोक्याला काट्याप्रमाणे सलतो हे जाणून मी या दुरात्म्याला मारले.
व सर्व देवांना निर्भय केले. सर्व शत्रूंना भय निर्माण करणारी ही मी तुमचीच महाशक्ती आहे. हे प्रभो, त्रैलोक्याचे रक्षण करण्याकरता लोकांना त्रास देणारा दानव मी मारला, यात कोणते आश्चर्य आहे? भगवान म्हणाले, हे पुण्यशीले, तू या श्रेष्ठ दानवाला मारलेस म्हणून मी संतुष्ट झालो आहे. देवांना संतोष वाटत आहे व सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. हे व्रत धारण करणारे पुण्यशीले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तरी वर मागून घे. देवांनाही दुर्लभ असा वर मी तुला देईन हे नक्की. ती कन्या म्हणाली, हे देवादिदेवा, जर तू संतुष्ट असलास तर मला पुढील प्रमाणे वर दे. तू वचन दे की माझ्या या जन्मदिवशी उपवास करणाऱ्या मनुष्याला मी महापातकांपासून तारीन. संपूर्ण उपवास करणाऱ्यापेक्षा अर्धे पुण्य नक्त करणाऱ्याला व त्याच्या अर्धे एकवेळ भोजन करणाऱ्याला मिळावे. जो जितेंद्रिय या दिवशी भक्तिभावाने माझे व्रत करील त्याला तुमच्या कृपाप्रसादाने 100 कल्पकोटी वर्षे वैष्णवलोक प्राप्त होत व तेथे त्याला सर्व सुखोपभोग मिळोत. जो या दिवशी उपवास, नक्त किंवा एकवेळ भोजन करील त्याला भगवंता तू धर्म, संपत्ती व मोक्ष द्यावास. श्री भगवान म्हणाले, हे कल्याणी, तू जे म्हणालीस ते सर्व होईलच. जे तुझे भक्त होतील ते माझेच भक्त असतील. या तिन्ही लोकात ते प्रसिद्ध होतील व शेवटी ते माझ्याकडेच येतील. तू माझीच शक्ती असून एकादशीला तिथीला उत्पन्न झालीस म्हणूनच तुझे नाव एकादशी असे प्रसिद्ध होईल. एकादशी पाळणाऱ्यांची सर्व पापे मी जाळून टाकीन व त्यांना शाश्वत पद वैकुंठ स्थान देईन. तृतीया, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व विशेष करून एकादशी या तिथी मला फार प्रिय आहेत. या तिथींना व्रत करणाऱ्यांना सर्व तिथींहून अधिक पुण्य, सर्व दानांना मिळणाऱ्या फळांपेक्षा अधिक फळ व सर्व व्रतांपेक्षा जास्त पुण्य निश्चितच प्राप्त होईल. हे अगदी सत्य आहे असे मी तुला सांगतो. एकादशी देवीला असा वर देऊन भगवान तिथेच अंतर्धान पावले. वर मिळाल्याने एकादशी संतुष्ट झाली. हे अर्जुना, एकादशीचे व्रत जो कोणी करील त्याच्या शत्रूंचा मी नाश करीन व त्याला परमगती मिळवून देईन. जे मनुष्य शिवायही अन्य प्राणी हे एकादशीचे महाव्रत करतील त्यांची विघ्ने मी स्वतः दूर करीन व त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. धर्मराजा, एकादशी कशी उत्पन्न झाली हे मी सांगितले आहे. ही एकादशी नित्य पाळली तर ती सर्व पापांचा क्षय करते. सर्व पापे नष्ट करणारी व महापुण्ये मिळवून देणारी ही एकच एकादशी आहे. सर्व लोकांना सर्व सिद्धी मिळवून देण्यासाठी ही एकादशी उदय पावली आहे. एकादशी व्रतात शुक्ल किंवा कृष्ण एकादशीत फरक करू नये. दोन्ही एकादशा पाळाव्यात. त्या दोन्ही एकादशा सारखेच फळ देतात. गाय काळी असो किंवा पांढरी, दोघींना दूध सारखेच असते. तसेच या 2 एकादशीचे फळ असते. हे अर्जुना, जे लोक भेदबुद्धी न बाळगता एकादशीचे व्रत करतात ते शेवटी जिथे गरुडध्वज भगवंत असतात त्या परमस्थानाला म्हणजेच वैकुंठाला जातात. जे मानव विष्णूच्या भक्तीत मग्न आहेत ते धन्य आहेत. जो एकादशीचे महात्म्य नित्य वाचतो,
मनन करतो त्याला अश्वमेधाचे पुण्य लाभते. यात काय संशय? जो विष्णू भक्ती परायण एकादशीची ही सुमंगल कथा दिवसा व रात्री विष्णू भक्ताचे मुखाने सांगितलेले ऐकतो, तो आपल्या कोटी कुळांसह विष्णू लोकी राहतो. जे कोणी या एकादशी महात्म्याचे नित्य नियमाने एक चरण तरी ऐकतील, त्यांची ब्रह्महत्येसारखी पापे सुद्धा नाश पावतील. यात संशयच नाही. हे अर्जुना, भगवंताला संतोष देईल असा विष्णू धर्मासारखा दुसरा धर्म नाही, गीतेसारखा दुसरा शास्त्रार्थ नाही आणि एकादशीसारखे दुसरे व्रत नाही. याप्रमाणे उत्पत्ती एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही होती उत्पत्ती एकादशीची कथा, ज्यात आपल्याला हे समजले की एकादशीला एकादशी हे नाव कसे पडले, एकादशीचे व्रत का करायचे असते, या सर्व गोष्टी आपल्याला या कथेतून समजल्या. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपली परंपरा या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोचतील. धन्यवाद.